तर नमस्कार मंडळी, मी योगेश चैनवनकर. सर्वप्रथम तर तुम्हाला सर्वांना होळी आणि धुळी वंदनाच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज आपण आहे ना दक्षिण मुंबईला जाणार आहोत काही युनिक युनिक होळी बघायला. तर सर्वप्रथम तर आपण एकतर इथे जाऊ, वळीला जाऊ आणि वळी नंतर आपण वळीच्या बिदिडीच्या नंतर आपण जाणार आहोत कुंभारवाड्याला. तिथेही वेगळे आणि युनिक होळी बघायला भेटतात दरवर्षी. तर या तुम्ही चला माझ्यासोबत, आपण मस्त ते होळी बघूया. काय काय धमाल बघायला भेटत आहे, काय काय विषय आहेत. सगळ्यात मेन तर विषय, कारण हे जे होळी बोलते ना ते काहीतरी एक समाजातले जे विषय असतात ना ते घेतात आणि त्याच्यावरून दरवर्षी एक युनिक होळी करतात. आणि वळीची तर मोठीच होळी असते. तर या चला बघूया आपण युनिक आणि काही नवीन होळी तुम्हाला बघायला भेटते आज दक्षिण मुंबईत. चला, तर आपली पहिली होळी आहे ही प्रभादेवीची. मी लोकेशन पाठवतो सगळीकडचे, जिथे जिथे जातोय ना तिथे. तर ही मस्त आहे, खूप मस्त काम केलेलं आहे यांचं. चार राक्षसांचे असे मूर्ती केलेले, लालसा केशा अहंकाराने. या होळीमध्ये जाऊन टाकूया या विकृती. खूप मस्त काम केलं या लोकांनी, थोडं जवळून जातं. क्रिएटिव्हिटी. ओके, तर पुढची होळी ही वळी बीडीडीतली आहे. बीडीडीचा तुम्हाला सगळ्याची लोकेशनच पाठवतो, कसं काय यायचं ते. तर पुढची जी होळी आहे ती आरएस मंडळाची आहे, होळी विहिरीमध्ये. आणि ही लव जिहाद यात केलेली आहे. मग दोन्ही आकाशाच्या होळी बघत आहे, वेळी विहिरी बदलत आहे. मला बाजूलाच आहे, दोघांचे लोकेशन पाठवतो तुम्हाला. ओके, तर पुढची होळी आहे सागर व्यायामशाळा होळीकोत्सव. दक्षिण मुंबई कुंभारवाड्यातली ही होळी आहे. हिंसक वृत्तींचा राक्षस असंही देखावा केलेला आहे. कुंभवाड्याच्या अनेक गल्ल्यांमध्ये हे सगळे विभाग जे आहेत खेळीच्या माध्यमातून हे करण्यात आलेले आहे. तर पुढे आहे वंदेवी क्रीडा मंडळ कुंभारवाडा.
तर त्याच रस्त्यातून पुढे गोल्डन साईडला चालत गेला तर तिथे पुढे अशी एक गंगापोळी दिसते. यहाँ 9 महीने के बाद आगे भाई फिर गाडी लगा दे ना वैसे. हा. तर मित्रांनो, कशी वाटली ही व्हिडिओ ही कमेंटद्वारे सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी भेटतो अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला. गुड बाय.